नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाच रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मिक्स डाळ तांदूळाची धिरडी. हेल्दी व पौष्टिक असा नाश्ता. नाही रात्रभर पीठ फुगवायचे, फर्मेंटेशन नाही करायचे, नाही इनो, नाही सोडा, तरीही आपल्याला हवे तसे धिरडी. मुलांच्या टिफिनसाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी, सोबतच चटपटीत अशी नारळाची चटणी. चला तर मग धिरडी बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी एवढे इडलीचे तांदूळ घेतले आहेत. वजनी म्हणाल तर एक अर्धा किलो एवढा तांदूळ आहे. रेशनचे तांदूळही घेऊ शकता किंवा कुठलाही मोठा जाडसर असा जुना तांदूळ असेल तोही घेऊ शकता. तर वाटीच्या प्रमाणात 1 वाटी एवढा तांदूळ आणि वजनी अर्धा किलो एवढा. तर डाळीसुद्धा आता त्याच वाटीने मोजून घेऊयात. ज्या वाटीने की तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने इथे आपण पाव वाटी एवढी दुसऱ्या भांड्यामध्ये चणा डाळ घेऊयात. आणि याच वाटीने पाववाटी एवढी तुरीची डाळ. तर वजनी म्हणाल तर एक 125 ग्रॅम एवढी चणा डाळ आणि 125 ग्रॅम एवढी तुरीची डाळ. त्यानंतर यात घालूया 2 चमचे एवढी उडदाची डाळ आणि 2 चमचे एवढी मुगाची डाळ. वजनी म्हणाल तर 30 ग्रॅम उडीद डाळ आणि 30 ग्रॅम मुगाची डाळ. तर सर्व डाळी आता मिक्स करून घेतल्या. डाळीही निवडून घेतल्या. आता 2 ते 3 पाण्याने डाळी आपण चांगल्या चोळून धुवून घेऊयात आणि तांदूळसुद्धा चांगले चोळून धुवून घेऊयात. तर वाटी आणि वजनी दोघंही प्रमाण पाहिलेत आपण. तर आता डाळी आपण मिक्स करून घेऊयात. डाळ तांदूळ तुम्ही एकाच भांड्यात मिक्स करूनही धुवून घेऊ शकता किंवा एकाच भांड्यात मोजूनही घेऊ शकता. मी इथे व्हिडिओत दाखवण्यासाठी अशी वेगवेगळी डाळ आणि तांदूळ मोजून घेतले. आता पुन्हा एका भांड्यात मिक्स करून घेतलं आणि 2-3 पाण्याने चांगले चोळून आपण धुवून घेऊयात. यावरची पावडर वगैरे असेल तीही सगळं निघून जाईल इतपत चांगले डाळ आणि तांदूळ चोळून घेऊयात. तर 2 ते 3 पाण्याने चांगले डाळ तांदूळ धुवून पाणी निथळून घेतलं. यात पाणी घातल्यावर निर्मळ पाणी राहिलं पाहिजे इतपत डाळ तांदूळ चांगले धुवून घ्यायचे. आता येथील पाणी निथळल्यावर नवीन दुसरे पाणी घातले आणि 3 ते 4 तास आपण डाळ तांदूळ भिजू देऊयात. वेळ असेल तर रात्रभरही भिजू देऊ शकता. कमी वेळ असेल तर 3 ते 3.5 तास भिजले तरी काही हरकत नाही. इथे मी 4 तास डाळी आणि तांदूळ भिजला. तर हे पहा, नखाने अगदी तांदूळाचे तुकडे होत आहेत आणि डाळसुद्धा तुटते इतपत डाळ आणि तांदूळ भिजून गेले. वेळ असेल तर रात्रभरही भिजू देऊ शकता. आता डाळ आणि तांदूळातले पाणी दुसऱ्या भांड्यात काढून घेतले आणि त्याच पाण्याने आपण डाळ तांदूळ वाटून घेऊयात. तर इथे मी 2 भागामध्ये डाळ तांदूळ वाटून घेणार आहे. सुरुवातीला 2 ते 3 चमचे एवढे डाळ तांदूळ घातले. यात घातले अर्धा ते 1 इंच आल्याचा तुकडा, 3 ते 4 अख्खी लाल सुकी मिरची, 9-10 कढीपत्त्याची पानं, चवीनुसार मीठ आणि अर्धा ते पाव चमचा एवढे हिंग घालूयात. धिरडीला खूप छान अशी चव येते. हवे तर आवडत असेल तर तुम्ही लसूणही घालू शकता. लसूण, हिरवी मिरची, अजून कोथिंबीरही छान लागते तुमच्या आवडीनुसार, पण यानेही अजूनच छान टेस्ट येते. तर इथे अगदी आपल्याला बारीकच वाटलं पाहिजे असं नाही आहे. थोडंसं रवाळ असलं तरी काही हरकत नाही आणि शक्यतो रवाळच वाटून घ्यायचं डाळ तांदूळ. तर ह्याच पद्धतीने आता दुसरे शिल्लक राहिलेले डाळ तांदूळही वाटून घेऊयात. तर हे पहा, ह्या पद्धतीने रवाळ असं मी इथे वाटून घेतलं. अगदी बारीक नको, तर असं रवेदार डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे. आता शिल्लक राहिलेले डाळ तांदूळही थोडंसं पाणी घालून जाडसर असं घट्टसर हे वाटायचं. अजिबात बारीक किंवा अगदी पातळ करायचं नाही. नेहमीच्या डोश्यापेक्षा थोडं घट्टसरच ठेवायचं. तर हे पहा, दुसरेही राहिलेले डाळ तांदूळ वाटून घेतले. यात मात्र काहीही घालायचे नाही. आपण सुरुवातीलाच प्रमाणात मिरची, आलं, कढीपत्त्याची पानं आणि चवीनुसार मीठही घातलं आहे, हिंगसुद्धा. आता सगळं हे मिक्स करून घेऊयात. आधीच्या वाटणात मिरची घातली, तीही म्हणजे दुसऱ्या भागातले डाळ तांदूळ वाटून घेतले, त्यात सगळं एकजीव होऊन जाईल. तर हे पहा, सगळं मी एकाच दिशेने असं फिरवते आहे. अजिबात असं दोघं बाजूने फिरवायचं नाही, तर एकाच दिशेने एकसारखं हे फेटायचं. म्हणजे यात हवा भरते आणि डोसाही मग चांगला होतो. तर 3-4 मिनटं एकाच दिशेने मी फेटून घेतलं. हवं तर तुम्ही आत्ताच धिरडी बनवू शकता, पण इथे आपण आधी नारळाची चटणी करून घेऊयात. तर इथे मी नारळाची जे वरचा काळा भाग होता तो काढून घेतला आणि नारळाचे असे आता काप करून घेऊयात. तर अर्धी वाटी एवढा नारळ घेतले होते. आवडीनुसार नारळाचं प्रमाण थोडंफार कमी अधिक करू शकता. अर्धी वाटीसाठी इथे मी
एक 4 ते 5 चमचा एवढ्या फुटाण्याची डाळ घातली, पाववाटी एवढे भाजलेले शेंगदाणे, 5 ते 6 हिरवी मिरची, अर्धा ते पाव इंच आल्याचा तुकडा, पुदिन्याची पानं, मुठभर अशी कोथिंबीर, सोबतच अर्धा इंच चिंचेचा तुकडा, पाणी घालून चटणी आता वाटून घेऊयात. सुरुवातीला अजिबात जास्त पाणी घालायचं नाही. कोथिंबीर आणि पुदिन्यातही ओलावा असतो म्हणून चटणी पातळ होऊ शकते. थोडंसं घट्टसर अशी ती चटणी ठेवायची. तर चटणी आपली वाटून तयार आहे. एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतले आणि यात घालूया आता चटणीच्या चवीनुसार मीठ. तर एवढ्या चटणीसाठी मी अर्धा चमचा एवढे, हा लहान चमचा आहे, अर्धा चमचा एवढे मीठ घातले. मिक्स करून घेऊयात आणि यावर गरमागरम आता तडका घालूयात. तर गॅसवर मी एका कटल्यामध्ये तेल गरम करून घेतलं. यात घालूया 1 चमचा एवढी मोहरी, 1 चमचा ते अर्धा चमचा एवढे जिरे घालूयात, 2 ते 3 लाल की सुकी बोर मिरची आणि दोघं बाजूने खरपूस खमंग असा मिरचीचा सुगंध यायला लागला की तेव्हा यात कढीपत्त्याची पानं घालूयात. गॅस मी आता बंद केला. वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीरही घालू शकता किंवा हिंगही आणि गरमागरम हा तडका चटणीवर घालूयात. तर हे पहा, दिसायला मस्त दिसते, तेवढीच खायलासुद्धा खूप टेस्टी अशी ही चटणी झाली आहे. एकदा सगळं मिक्स करून घेऊयात. हवं तर चटणीमध्ये तुम्ही थोडीशी दहीही घालू शकता, पण चिंचेनेही ही चटणी अगदी चटपटीत अशी होते. चटणी आपली तयार आहे. आता धिरडी बनवायला घेऊयात. तर जास्त ना मुरू देता एक 5-10 मिनटं मुरायला ठेवलं तरी काही हरकत नाही किंवा तुम्ही तेव्हासुद्धा ही धिरडी बनवू शकता. आता वरून मी या धिरडीच्या पिठात घातली बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कोथिंबीरही यात चांगली मिक्स करून घेतली. तरीही आता मिक्स करताना एकच दिशेने आपण असं फेटायचं आहे. तर हे पहा, तर एका दिशेनेच अजून मी 1 ते 2 मिनटं कोथिंबीरही मिक्स करून घेतली. गॅसवर मी आता तवा ठेवून घेतला. मध्यम आचेवर असा मध्यम तवा गरम झाला. तेल पसरवून घेतलं, सर्व बाजूने तव्याला तेल लावून घेतलं. जसे आपण नेहमीचे डोसे बनवतो किंवा धिरडी बनवतो तसंच गोल गोल धिरडी पसरवायची. तर हे पहा, जास्त आच मोठ्या आचेवर करायची नाही किंवा अगदी मंद आचेवर सुद्धा नाही, मध्यम आच ठेवायची आणि मध्यम आचेवर धिरडी भाजून घ्यायची. तर हे पहा, उलट बाजूने सुद्धा किती मस्त अशी धिरडी भाजली गेली. कढईने थोडंसं तेल सोडलं तर हवा तसा आपल्याला रंग किंवा कुरकुरीत ही धिरडी करू शकता. तर मला इतपत ही धिरडी भाजून घ्यायची होती. आता ह्याच पद्धतीने दुसरीही दाखवते. तव्यावर अजून थोडंसं तेल पाणी घातलं आणि एका कॉटनच्या रुमालाने आपण पुसून घेऊयात. नाही तुम्ही पाणी घातलं, थोडंसं तेलाचा शिंपडा देऊनही पुसून घेतलं तरीही ही धिरडी छानच होतात. फक्त मध्यम आचेवर ठेवायची आणि त्याच पद्धतीने गोल करकरीत असं पसरवून घ्यायचं. थोडंसं जाडसर असतं म्हणजे अगदीच हे गोल होत नाही, पण आपल्याला हवं तसं आपण धिरडी फिरवू शकतो. तर हे पहा, पसरवू शकतो, धिरडी आपण पसरवू शकतो लहान मोठी. कढईने तेल सोडून घेतलं. बिडाचा जरी तवा असला तरीही गॅसची आच एवढीच लागते म्हणून एवढीच धिरडी पसरवायची म्हणजे कडेला आच लागत नाही. तर हे पहा, ही धिरडीसुद्धा दोघंही बाजूने भाजून काढून घेतली. तर हे पहा, उलट बाजूनेही छान रंग आला आहे. याच पद्धतीने आपण सर्व धिरडी इथे बनवून घेऊयात. चवीलाही ही धिरडी छान होते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून डोश्यासारखं कुरकुरीतही करू शकता. अगदी मंद ते मध्यम आचेवर एका बाजूने धिरडी चांगली भाजून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने उलट करूनही काढून घेऊ शकता. तर तिसरीही धिरडी पाहू शकता तुम्ही. कढईने असं तेल सोडायचं आणि ही धिरडीसुद्धा हे पहा उलट करून घेतली. तर ही धिरडी मी थोडीशी अजून होऊ दिली. अजून एखाद मिनटं ठेवलं तर अगदीच कुरकुरीत अशी ही धिरडी होते. पण मला इतपत मऊ अशी ही धिरडी हवी. आपण टिफिनलाही मुलांच्या देऊ शकतो, म्हणजे वातट होत नाही, मऊ अशीच धिरडी राहतात. तर ही धिरडी ही दोघंही बाजूने भाजून काढून घेतली. गरमागरम नाश्त्यासाठी चटणी आणि धिरडी सर्व करूयात. चवीलाही ही धिरडी खूप छान लागते, मुलांनाही खूप आवडतं. मिरचीचं प्रमाण चटणीमध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. चटपटीत अशी धिरडी आणि चटणी आपली तयार आहे. नवीन रेसिपी आहे, लाईक मात्र नक्की करा. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा नाश्ता आवडेल. छोटंसं निवेदन, रेसिपी आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारेही नक्की सांगा. नवीन रेसिपीत भेटूया. धन्यवाद.